1967 साली नक्षलबारीमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन. तेव्हा आपण सुरुवात इथून करूयात की महाराष्ट्रात नक्षलवाद आला कसा? 1998 साली एक अफगाण दहशतवादी होता. त्यांनी नेपाळमधून इंडियन एअरलाइन्समध्ये तो चढला आणि त्याच्याबरोबर शस्त्र वगैरे पण होती, कारण चेकिंग काही होतच नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते विमान हायजॅक केलं. तुम्ही जेव्हा पोस्टिंगला होता तेव्हा हे कम्युनिकेशन कशा प्रकारे एस्टॅब्लिश व्हायचं? ते सगळ्यांच्याकडे वायरलेस सेट्स असायचे, सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे. तर याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो की तुमच्या वेळेसचं पोलीस खातं आणि आताचं 2026चं पोलीस खातं? जवळजवळ आता 33% महिला या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीसमध्ये आलेल्या आहेत. UPSC ही एक्झाम टफेस्ट एक्झाम म्हणून संबोधल्या जाते आणि त्यात बरेच होतं की इंटरव्ह्यू हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. सो तुमच्या संदर्भात जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा तुमचा अनुभव कसा असतो? नमस्कार, मी शरयू वापड. वल्ली माणूसच्या अजून एका नवीन कोऱ्या करकरीत भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते अनुभवाने तर समृद्ध आहेतच, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी जसं आपण बोलणार आहोत, तसंच महाराष्ट्राशी निगडीत असणाऱ्या एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय विषयाबद्दल पण बोलणार आहोत. तो विषय म्हणजे नक्षलवाद. अमित शहांच्या नेतृत्वाखाली जी नवीन योजना भारत सरकारने आणली आहे, त्याच योजनेच्या अंतर्गत 31 मार्च 2026 ही नक्षलवाद संपवण्यासाठीची शेवटची डेडलाईन असं ठरवण्यात आलं आहे. तर हाच कथासूत्र घेऊन किंवा हेच सूत्र घेऊन आज आपण आपली संपूर्ण मुलाखत गुंफणार आहोत. ती असणार आहे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सरांसोबत. नमस्कार. नमस्कार. मी अमोल चव्हाण आजच्या वल्ली माणूस या पॉडकास्टमध्ये तुमचं सरसे स्वागत करतो. जसं शरयूने सांगितलं की आज आपण एका गंभीर विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. काही डेडलाईन्स जवळ येतात आहेत, तो प्रवास आणि ते सर्व वर्णन आज प्रवीण सरांकडनं आपण नक्कीच ऐकणार आहोत. तर सर, सुरुवात करताना आपण तुमचा प्रवास पोलीस महासंचालक पण आधीचा जो प्रवास आहे म्हणजे अगदी शैक्षणिक प्रवास तिथपासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. मी पुण्यामधूनच मॉडर्न स्कूलमधून मॅट्रिक त्यावेळेला 11वी असायची. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये होतो आणि तिथे मी राज्यशास्त्र हा मुख्य विषय घेऊन माझी BAची डिग्री पूर्ण केली होती आणि त्याच बरोबर लगेचच मी JNUमध्ये एक स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज म्हणून आहे, तर तिथे त्यांची स्पर्धा परीक्षा असायची. तर ती देऊन MSRE म्हणून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये तिथे हजर झालो आणि तिथे असतानाच तिथे आमचे एक प्राध्यापक होते. ते मला म्हणले की तू दुसऱ्या वर्षाला असतानाच या UPSCच्याही परीक्षेला बैस म्हणून. तर त्यामुळे मी MAच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच या UPSCच्या त्यावेळेला फक्त IPSला बसता यायचं मला, कारण मी त्यावेळेला 20 वर्षाचा होतो. तर त्यामुळे मी IPSला अपिअर झालो आणि MA होण्यापूर्वीच माझी UPSCतर्फे IPSमध्ये निवड झालेली होती. पहिल्याच अटेम्प्टमध्ये 1977 साली मी IPS जॉईन झालो. सो आता तेव्हा 1970 तुम्ही IPS झालात आणि आत्ताही आपण ती स्पर्धा परीक्षा तो हा स्पर्धा परीक्षेचा जो कल आहे किंवा त्यातली जी संख्या हा कशा प्रकारे आता बदलत गेला आहे असं तुम्हाला वाटतं? आता त्याच्याबद्दलची जागरूकता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लोकांना आपण स्पर्धा परीक्षेला बसावं किंवा त्याच्यासाठी मिळणारं मार्गदर्शन याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता उपलब्धता आहे आणि त्याचा फायदा खूप लोक घेत आहेत आणि चांगली जास्तीत जास्त आपण एक स्पर्धा जास्ती म्हणतो तशा प्रकारची जास्ती स्पर्धा तीव्र झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, म्हणजे महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन IPS आणि म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये यंदा ते चढत्या क्रमाने आपण बघतोय मागच्या काही वर्षांपासून. बघतोय, परंतु त्यात आता कालच एक अहवाल मी वाचत होतो, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मराठीमध्ये आता तुम्हाला सर्व परीक्षा देता येते किंवा मराठीमध्ये मुलाखत देता येते, म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो, पर्सनॅलिटी टेस्ट जी असते ती. तर असा एकही कॅन्डिडेट नाही आहे की ज्यांनी मराठीमध्ये मुलाखत दिलेली आहे आणि त्याची निवड झालेली आहे. म्हणजे आज जवळजवळ 1000 मुलं, 958 एक्झॅक्ट नंबर बघितला तर मुलं निवडली गेली संबंध भारतातून
वेगवेगळ्या या काही ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी म्हणून. परंतु मराठीला जे एक चांगल्यापैकी स्थान मिळू शकतं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी मुलं मराठीमधून शिकलेली आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्याकडे आपण कमी होत असं वाटून न घेता, जर चांगला अभ्यास केलेला असेल, तर ते सुद्धा सहजपणे त्या परीक्षेपर्यंत जाऊ शकतात आणि नुसतं जाऊ शकत नाहीत, तर ते यशस्वी होऊ शकतात. तर मला असं वाटतं की त्यांनी कुठल्याही प्रकारे नाउमेद न होता चांगली तयारी करावी. त्यांना नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता भरपूर आहे. सो ही फार चांगली गोष्ट आहे. पण पुन्हा एकदा की मराठीचा मुद्दा जेव्हा येतो, जेव्हा तुम्ही जो आकडा सांगितला की आत्तापर्यंत कोणी मराठीत इंटरव्ह्यू देणं हे ऑप्ट केलं नाही. राईट. तर आता मी आपल्या मेन कळलं की पहिली पोस्टिंग IPS झाल्यानंतर ती कुठे झाली ॲक्च्युअली? आमच्याकडे असं असतं की पहिल्यांदा मी ज्याला परिवीक्षाधीन म्हणतो किंवा प्रोबेशनर म्हणतात, तर तशी मी सोलापूरला होतो. आणि सोलापूरला नंतर माझी असिस्टंट SP म्हणून असते किंवा पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणतात आमच्याकडे. तर ती मी त्यावेळेला औरंगाबाद किंवा आता सध्याचं जे आपण संभाजीनगर म्हणतो, तर संभाजीनगरमध्ये होतो. ओके. सो तिथले काही प्रसंग असे असतील तेव्हा तुम्ही नवशो होता ते ऐकायला फार आवडते. नाही नक्कीच चांगले अनुभव आहेत माझ्याजवळ, खूप अनुभव आहेत, की त्यावेळेला एक तर संभाजीनगरमध्ये मी असताना सध्या जे पोलीस आयुक्त संभाजीनगर ही जी एरिया आहे, ती संपूर्ण एरिया त्यावेळेला एका ASPकडे म्हणजे असिस्टंट SPकडे असायची. एवढा मोठा एरिया त्यावेळेला होता. आणि तिथे सगळ्या लोकांचं म्हणजे सर्व जातीतल्या, जमातीतल्या, धर्मातल्या लोकांचं पूर्ण सहकार्य पोलिसांना असायचं. आणि युजुअली काय असेल जे विशेषतः हिंदू, मुस्लिम हे जे काही दंगे होतात, तर ते साधारणतः असे रात्रीच्या वेळेला वगैरे सुरुवात व्हायचे. 9, 9:30, 10च्या सुमारास. परंतु सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे तिथे कुठलाही प्रसंग असा हाताबाहेर गेला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि दुसरं मला तिथे विशेष असं जाणवलं, की कुठलाही जरी सण असला, तरी त्या सणामध्ये बाकीच्या धर्माचे लोकंसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायचे. म्हणजे गणपती असेल, तर मुस्लिम पुढे यायचे. समजा रमझानसारखा मुस्लिम सण असेल, तर त्यावेळेला हिंदूही त्याच्यामध्ये तेवढ्याच सहकार्याने काम करायचे. एक ज्याला आपण सौख्य म्हणतो, तर तशा प्रकारचं सौख्य हे असं समाजामध्ये होतं. आणि पोलिसांना मदत करायची हा भावही होता. आणि त्यांच्यामुळे लोकांच्या मदतीने तर जसं एक तिथे एक चांदबिबीचा मकबरा म्हणून अशी मोठी जागा आहे, मोठी लॉन आहे. तर मला आठवतं त्यावेळेला देखील 3,000 हजार लोकं त्यावेळेला तिथे यायचे आणि आम्ही ज्याला नेबरहूड पोलिसिंग म्हणतो, की आपल्या एरियामध्ये कोण बुवा गुन्हेगार आहे, त्याला कसं सुधारता येईल, त्याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील. तर अशी आम्ही सार्वजनिक लोकांच्या समोर अशी सभा घ्यायचो. त्याला खूप लोकांचा प्रतिसाद मोठा असायचा आणि त्यामुळे तुम्हालाही काम करताना उत्साह वाटायचा, की आपण नुसते एकटे नाही आहोत, तर आपल्याबरोबर अजून भरपूर इतर लोकं पण आपल्याला मदत करतायत. ग्रेट. गुड. तर सर, जेव्हा तुम्ही असे सगळे विविध कार्यक्रम तुमच्या कारकिर्दीत करत होता, तर तुम्ही असा एखादा प्रसंग सांगू शकता, की जो तुम्हाला सगळ्यात भावला आहे? म्हणजे की तेव्हा तुम्हाला असं जाणवलं, की वाह! आपण पोलीस झालो तर म्हणजे वी अचीव्ह समथिंग. मी तिथून नंतर समादेशक किंवा याला कमांडंट म्हणतात. मग माझं प्रमोशन झाल्यावरती SRP ग्रुपमध्ये माझी नेमणूक झाली होती. आणि तिथे असं असतं, की एक पॅरामिलिटरी फोर्सच्यासारखं कुठेही काही जर गडबड झाली, तर ताबडतोब त्या लोकांना बोलवलं. ड्युटीवरती जावं लागतं. आणि त्यामुळे त्यांना सतत असं कॅम्पमध्ये हजर राहायला लागायचं. तर तिथे एक असं रविवारच्या दुपारी आठवडी बाजार असायचा. तर लोकांची एक विनंती होती, की आम्हाला जरा आठवडा बाजारमध्ये जायला फॅमिलीबरोबर जायचं आहे, काही आणायचं आहे, तर थोडा वेळ द्यावा. तर माझे जे तिथले सहकारी होते ते म्हणले, "नाही, नाही, जर कुठे आपल्याला इमर्जन्सी झाली, तर ह्या लोकांना ताबडतोब पाठवायला पाहिजे, जायला लागेल, कुठेही काही होऊ शकेल." म्हटलं, "ठीक आहे, जरी असं तरी मी ती जोखीम घेतो. पण ह्या लोकांना तुम्ही एक 2-3 तास तरी आठवडा बाजारासाठी जाऊ देत." कारण त्यांचं जर मनोधैर्य चांगलं असेल, त्यांचं जर फॅमिलीच्या बरोबरचं सहकार्य चांगलं असेल, सख्य चांगलं असेल, तर त्यांचं कामातला सुद्धा उत्साह वाढतो. काय? आणि हा एक माझ्यासाठी फार मोठा अनुभव होता, की आपण सगळ्या लोकांचं मन कसं जिंकून
त्यांच्याकडनं चांगलं काम करवून घेऊ शकतो. आणि त्याचा मला खूप पुढेही उपयोग झाला. अगदी नंतर एक मोठी त्याच्यातून माझी नेमणूक रायगडला झाली होती. रायगडला जिथे पोलीस अधीक्षक म्हणून असताना मला त्यावेळचे माननीय मुख्यमंत्री होते वसंतदादाजी पाटील म्हणून. तर दादांनी मला एकदा बोलावून मला आणखीन आमचे जिल्हाधिकारी होते. तर आम्हाला सांगितलं की न्हावा शेवा त्यावेळचं जे बंदर होतं, तर त्या न्हावा शेवा बंदरासाठी भारत सरकारचा फार जोर चालला आहे की ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बंदर म्हणून बनवणं आवश्यक आहे. कारण मुंबईच्या जे काही वाहतूक होती ती आता अगदी पूर्ण म्हणजे कोलॅप्स व्हायची वेळ आलेली आहे आणि तिथे आता नवीन कुठल्याही प्रकारे वाढ करणं शक्य नाही. तर त्याला पर्याय म्हणून ही न्हावा शेवा बंदराची रचना आवश्यक आहे. पण ती जर करायची असेल तर तिथली जमीन पाहिजे. आणि तिथे आपल्याला कल्पना आहे की जे डाव्या चळवळीतले लोक तिथे होते, त्यांचे जे नेते होते त्यांनी इतकं सगळ्या लोकांना त्यावेळेला भडकावून ठेवलेलं होतं की आम्ही नाही म्हणजे नाही, जमीनच देणार नाही. आता त्यांना खूप आम्ही सांगून बघितलं की जमीन आवश्यक आहे, जमीन तुम्हाला काय जो मोबदला असेल तो सरकारी याच्याप्रमाणे मिळेल वगैरे, पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी अशा प्रकारचं काही आंदोलन केलं किंवा पोलिसांचीच वेपन्स पळवणं किंवा पोलिसांवरतीच हल्ले करणं, त्यावेळेला बळाचा वापर करायला लागला. पण त्याच्यामुळे एक झालं नंतर की ती जमीन ग्रहण कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण झाला आणि त्यावेळेला मला जो फोर्स लागला होता की जे पोलीस माझ्याबरोबर मला आवश्यक होते, तर ते हे जे SRPतले जवान होते ते माझ्याबरोबर होते आणि त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता की जे आपल्याला कमांडंट किंवा आता SP आहेत ते सांगतायत त्याप्रमाणे आपण कारवाई केली तर आपल्याला काही त्रास होणार नाही. आणि त्याप्रमाणे खरोखरच तिथे जेव्हा मी बळाचा वापर केला तेव्हा युजली नाही तर चौकशी करा, मग ते मॅजिस्ट्रेट चौकशी करा, ज्युडिशियल चौकशी करा, असे अनेक मागण्या असतात. परंतु मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी स्पष्ट विधानसभेत सांगितलं, मला सर्व गोष्टी माहिती आहेत आणि याच्यात काही चौकशीची आवश्यकता नाही आहे आणि ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. पण त्यामुळे जेव्हा जो काही आवश्यक बळाचा असेल तोही वापर आपल्याला करावा लागतो आणि तो करून आज देशाचं त्याच्यामुळे इतकं भलं झालं की आज आपण बघतोय आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट किंवा JNPT हे संबंध भारतातलं एक अत्यंत मोठ्या प्रकारे असं पूर्ण ऑटोमॅटिक किंवा असं असलेलं बंदर आहे आणि आज देशाची अर्थव्यवस्थेमध्ये त्याची फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. सो तुम्ही त्याचा पायाला असं म्हटलं काही नाही त्याच्यात आमचा खारीचा वाटा होता. पायावर तुमचा मोठेपण आहे. असं नाही. जसं तुम्ही एक रायगडचा प्रसंग सांगितला जेव्हा तुम्ही इथे ट्रान्सफर झाला राईट आणि आता ती JNPT न्हावा शेवा पाठवता. पण जेव्हा आपण म्हणतो की प्रशासकीय अधिकारी आणि जो राज्य शासन राईट हे कशा प्रकारे हँड इन हँड चालतात ही फार उत्सुकताची गोष्ट आहे. हे आम्हाला जाणून घ्यायला फार हे काय आहे की शासनामध्ये जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला तुम्हाला फेसलेस हे कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी फार प्रोजेक्ट करायची नसते. कामावरती सगळा फोकस पाहिजे. तुमचं काम काय आहे ते झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने शासनामध्ये जे असतील मग ते प्रशासनातले काय अधिकारी असतील, पोलिसातले अधिकारी असतील, काही यातले मंत्री असतील, हे सगळेजण मिळून एक असा एक त्यांचा गट असतो आणि ते सगळेजण मिळून एखादी गोष्ट अचीव करायसाठी प्रयत्न करत असतात. हे असं इंडिव्हिज्युअल नाही आहे किंवा फक्त एक प्रशासकीय एका अधिकाऱ्यांनी हे काम केलं किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं किंवा असं होत नाही. ते एक संपूर्ण अशी रचनाच अशी आहे की ज्याच्यामध्ये सर्व्हिस फक्त महत्त्वाची आहे. त्यामध्ये इंडिव्हिज्युअलला महत्त्व कमी आहे आणि हे एकोप्याने काम चालतं. ज्यावेळेला तिथे विसंवाद येतो त्यावेळेला मग काही ना काहीतरी त्यात झगडे सुरू होतात किंवा एकमेकांचे क्लॅशेस सुरू होतात. तर ते अव्हॉइड करणं फार महत्त्वाचं आणि ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जी मुलं निवड केली जाते त्यावेळेला ह्या गोष्टी फार बारकाईने बघितल्या जातात की तुम्ही कशाप्रकारे सगळ्या प्रकारच्या लोकांशी ॲडजस्ट करू शकता. जे आता सध्याचे ज्याला आपण म्हणतो की मल्टी कल्चर, मल्टी रिलिजन, मल्टी वगैरे ह्याच्यामध्ये मुलाला कशाप्रकारे आपण दुसऱ्यांच्याबरोबर सहकार्य करायचं आणि कामावरती महत्त्व किंवा कामावरती सगळं लक्ष ठेवून काम होणं महत्त्वाचं आहे. मी महत्त्वाचा नाही. हे त्यातलं मूळ तत्व आहे. ते अजूनही पाळल्या जात आहे ते कदाचित आणि पुन्हा एकदा थोडंसं मी मागे जर आलो तर बऱ्याचदा असं होतं की UPSC ही एक्झाम टफेस्ट एक्झाम म्हणून संबोधल्या जाते
आणि त्यात बरेच होतं की इंटरव्ह्यू हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आता त्यातले बरेचसे क्वेश्चन्स बाहेर येत नाहीत. म्हणजे तुम्हाला कुठले प्रश्न विचारले किंवा काय. सो तुमच्या संदर्भात जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा तुमचा अनुभव कसा असा? माझा अनुभव मला असं आठवत आहे त्यावेळेला, की युरो कम्युनिझम म्हणून त्यावेळेला एक मोठी चर्चा असायची. तर युरो कम्युनिझम म्हणजे असं आहे, की ज्याला आपण इंटरनॅशनल कम्युनिझम सगळ्यांना माहिती असतो, की रशियानी काय-काय त्यांची तत्त्व आहेत वगैरे. युरो कम्युनिझम म्हणजे काय, की युरोपमधले जे अनेक देश होते, जर्मनी आहे, इटली आहे, स्पेन आहे, बाकीचे जे देश आहेत. तर तिथल्या लोकांचं असं म्हणणं असायचं, की आम्ही कम्युनिझमची तत्त्व मान्य करतो. आम्हाला ती पसंत आहेत. परंतु आमच्या देशाचं जे काही बाउंड्री आहे, त्याच्यासाठी आवश्यक अशा ज्या काही आम्हाला कॉम्प्रोमाईज करावं लागेल किंवा आमच्या ज्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल, त्या आम्ही आधी देणार. इंटरनॅशनल कम्युनिझम आहे म्हणून आम्ही रशियाच्या बाजूनेही काम करणार नाही. आम्ही इटलीच्या बाजूनीच काम करू, आम्ही जर्मनीच्या बाजूनीच काम करू. तर ह्याच्यावरती मला बरेच त्यावेळेला प्रश्न विचारण्यात आले होते. प्रोफेसर स्वरूप म्हणून त्यावेळेला दिल्ली विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. किंबहुना त्यावेळेला माझं आणि त्यांचं त्या विषयावरून बरीच अ, थोडीशी चर्चाही जरा हॉट म्हणता येईल, अशा प्रकारची चर्चाही झाली आणि ते मला म्हणले, की "नाही, हे मला मान्य नाही आहे, तू काय म्हणतोस ते वगैरे." पण मी फर्म होतो. म्हटलं, "नाही, हे युरो कम्युनिझम म्हणजे काय, हे मला चांगलं माहिती आहे आणि ही त्यांची मूळ तत्त्व आहेत आणि ती त्या इंटरनॅशनल कम्युनिझमपेक्षा वेगळी आहेत." त्यावेळेला प्रोफेसर डॉक्टर मट्टू म्हणून होते, ते UPSCचे चेअरमन आमच्या इंटरव्ह्यू बोर्डाचे मुख्य होते. शेवटी त्यांनी इंटरव्ह्यून केलं आणि त्यांनी सांगितलं, की "हां, ठीक आहे, ठीक आहे, राहू द्यात, आपण पुढचा प्रश्न घेऊया." हे काय असतं, की तुमची सायकॉलॉजीसुद्धा, की तुम्ही एखाद्यावरती किती तुम्ही जर दडपण आणलंत किंवा प्रेशर आणलंत, तरीसुद्धा तुम्ही त्या प्रेशरमध्ये कोलॅप्स होता का त्या प्रेशरप्रमाणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायला सुरुवात करता का जे बरोबर आहे त्याप्रमाणेच तुम्ही राहता. हे टेस्ट करण्यासाठी सुद्धा त्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुमच्याकडे बघितलं जातं. तेच यालाच जोडून माझा तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, की सायकॉलॉजी, की पोलीस म्हणून काम करत असताना मानसिकदृष्ट्या खूप ताण-तणाव आणि या सगळ्याच किंबहुना खूपदा असं होतं, की माणूस म्हणून आपल्याला एखादी गोष्ट पटत असते, पण पोलीस म्हणून ती करता येत नसते. कारण तुम्ही त्या पदावर असता. तर अशा प्रसंगामध्ये एखादी व्यक्ती जर अडकली किंवा काही झालं तर किंवा तुमच्या बाबतीत असा कधी झाला, की द्विधा झाले, की तुम्हाला माणूस म्हणून एक गोष्ट पटते, पण पोलीस म्हणून ती करता येत नाहीये. असा एखादा प्रसंग झालाय का? जर आठवत असेल, की पहिल्यांदा ज्यावेळेला अंतुले मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेला शरद जोशी म्हणून आपल्याकडे शेतकरी आंदोलनाचे प्रमुख होते आणि कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही मागणी कायमच आहे. म्हणजे तेव्हापासून आहे ती आजही आहे. जे ते आजही नाही, कालच्याही पेपरमध्ये होतं. आजही हां. आजही लासलगावच्या लोकांचं म्हणणं हेच असतं, की आम्हाला कांद्याला भाव नाही आणखी आता 5-6 रुपयांनी कांदा विकावा लागतोय वगैरे. तर आम्हाला प्रत्यक्षामध्ये तो कमीत कमी 30 रुपयाला तरी मिळायला पाहिजे. मागणी खरी असते त्यांची. आता त्या मागणीसाठी म्हणून अ, अ, नाशिकच्या जवळ एक पिंपळगाव बसवंत म्हणून गाव आहे. तर शरद जोशींनी त्यावेळेला एक आंदोलनाचं असं हाक दिली होती, की महाराष्ट्रातले सगळे रस्ते बंद करा आणि त्याच्यामध्ये नाशिकमध्ये त्यांचा खूप जोर होता. विशेषतः पिंपळगाव बसवंत किंवा त्याच्या पुढची जी अजून बाकी काय-काय गावं होती ती. तर माझी नेमणूक त्या पिंपळगाव बसवंतला झालेली होती आणि आम्हाला सांगितलं होतं, की हे असं-असं आंदोलन होईल तेव्हा तुम्ही ते काळजी घ्या. तर माझ्याबरोबर माझे एक दुसरे वरिष्ठ अधिकारी होते. ते तिथूनच पुढे अजून एक 100 किलोमीटरवरती दुसऱ्या एका गावाला होते. तर आम्ही सकाळीच तिथे गेल्यानंतर जेव्हा लोकं यायला सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीला एक 100-150 लोकं असतील. परंतु ते 100-150 लोकं असतानाच आम्ही त्यांना थोडासा माईल्ड असा लाठीचार्ज केला आणि त्यांना तिथे येऊ दिलं नाही आणि त्यामुळे रस्ता क्लिअर राहिला आणि काही विशेष आंदोलन वाढलं नाही. याच्या उलट जे 100 किलोमीटरवरती दुसरे आमचे अधिकारी होते, तिथे सगळे लोकं एकत्र झाले आणि ते शांततापूर्ण आंदोलन म्हणता-म्हणता ते कधी ओळखलं. प्रक्षोभक होऊन कधी त्याच्यात व्हायलन्स सुरू झाला काही कळलंच नाही आणि शेवटी गोळीबार करायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये काही लोकही जीव त्यांचा गेला. तर हा जो फरक असतो आता आपल्याला जसं आता दिल्लीला जे आत्ता नुकतं आंदोलन झालं, तर त्या आंदोलनाच्या वेळेला आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा परवा त्याचा निर्णय दिला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, की आंदोलन शांततेचं आहे, हे म्हणून नुसतं उपयोगी नाही आहे. तुम्ही कदाचित मागे कुठेतरी राहून त्या लोकांना प्रक्षोभक
अशा प्रकारची चिथावणी देत असाल आणि त्यामुळे कधीही ती परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे ते देखील असा कुणालाही हक्क नाही की तुम्ही रस्ते लोकांचे बंद करावेत. ज्या प्रकारे दिल्लीमध्ये सगळ्या लोकांना जवळ किती महिने असतील माहीत नाही, सगळ्या लोकांना त्रास, आणखीन पूर्ण अर्थव्यवस्था तिथली ठप्प झाली की काय असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण झालेली. तर रस्ते हा लोकांचा हक्क आहे आणि मी शांततेने आंदोलन करतोय या नावाखाली तो रस्ता लोकांचा बंद करायचा आणि त्यांना ॲम्ब्युलन्सला जाऊ द्यायचं नाही, विद्यार्थ्यांना जाऊ द्यायचं नाही किंवा इतर काही लोकांना जायचं असेल त्यांना जाऊ द्यायचं नाही. हे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे की तुमचे जे हक्क आहेत ते तोपर्यंत आहेत जोपर्यंत तुम्ही माझ्या नाकाजवळ तुमची काठी लावत नाही. मला तुम्ही जर काही त्रास द्यायला सुरुवात केलीत तर मला माझा अधिकार आहे की त्याप्रमाणे मला माझं काम करावं लागेल. हे कसं आहे की आता तुम्हाला हे पटतं का नाही पटतं हा प्रश्न नाही आहे. एक व्यक्ती म्हणून मला कदाचित वाटेल की नाही नाही हे सगळं शांततेनेच आम्ही करत होतो. पण माझी जरी मी शांतता म्हणलो तरी ती लोकांना जर त्रासदायक असेल तर ती शांतता राहत नाही. नाही राहत. आणि हे तुम्हाला अधिकारी म्हणून समजून घ्यायला लागतं. वैयक्तिक मला कितीही त्याच्याबद्दल अगदी सहानुभूती असेल किंवा त्यांच्याबरोबर अगदी काही मी ॲग्री करत असेन, पण रस्ता क्लिअर ठेवणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि ती मला पूर्ण करायलाच पाहिजे. ती मला आवडो न आवडो, माझ्या सो कॉल्ड आयडियाजच्या विरुद्ध असो किंवा बाजूने असो, ते तुम्हाला तुमच्या आयडियाज तुम्ही तुमच्या घरी ठेवा. आता काम करताना तुम्ही पहिल्यांदा सरकारी काम करा. हेच म्हणजे माणूस आणि पोलीस याच्यामध्ये संधान साधूनच काम करत राहावं लागतं. शेवटी कसं आहे की न्यायाधीश जरी असले तरी ते म्हणतात ना की मला तुझ्याबद्दल खूप सहानुभूती आहे, परंतु तू केलेलं जे कृत्य आहे त्याच्यासाठी मला तुला फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे. हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे आणि म्हणून असं म्हणतात की ते फाशीची शिक्षा दिली की न्यायाधीश देखील ते पेनचं नीफ काय असेल ते तोडून टाक किंवा आता परत हे वापरणार. पण असं आहे की शेवटी तुम्ही जेव्हा कर्तव्य म्हणजे भगवान कृष्णाने सुद्धा जे सांगितलेलं आहे की तू ज्या वेळेला माझ्यावरती विश्वास ठेवून काम करशील त्यावेळेला तू केलेली जी काही सो कॉल्ड हत्या आहे ती हत्या नाही आहे. हं. ते तू धर्म रक्षण करण्यासाठी केलेलं काम आहे काम. आणि त्यामुळे त्याच्यातून तुला कुठल्याही प्रकारचं पाप लागणार नाही. ही जी मला असं वाटतं की कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेली जी काही कल्पना आहे ती आपण वाचतो पण पचवत नाही, ते आपल्यामध्ये उतरवत नाही. ती उतरवणं त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार विचार करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रसंगांना तोंड द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती मातही करायला पाहिजे. आणि ही जेव्हा प्रत्येकजण करतो तेव्हाच तो यशस्वी रीतीने पुढे जातो. नाही तर तुम्ही म्हणलात तसं सुरुवातीला तुम्हाला सतत असं वाईट वाटत राहील हो ना. की मी केलं ते चुकीचं आहे का, मी केलं ते पाप आहे का, मी केलं ते बरोबर नव्हतं का. ही जी भावना आहे तो ज्याला विषाद आपण म्हणतो, हं. अर्जुनाचा जो विषाद योग आहे तो हाच आहे हाच आहे. हो. आणि म्हणून तो दूर सारायचा आहे. तो तुम्ही दूर सारलात तरच तुम्ही पुढे जाणार. प्रश्नांची उत्तरं मिळतात. कृष्णनीतीचा वापर करून जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहतो, तर तेव्हा मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की तुम्ही सुरुवात केली तुमच्या कारकिर्दीची आणि आताचं पोलीस खातं, याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो? कारण तसं बघाल तर एक पिढीचा बदल आहे या दोन्ही गोष्टींमध्ये. दुसरी म्हणजे माझी पिढी आता मोठी होते आहे आणि तिच्यातले खूप सारे लोकं आता पोलीस म्हणजे खात्यामध्ये आलेले आहेत किंवा त्याच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. तर ते एक विचारशैली घेऊन तंत्रज्ञानासोबत मोठी झालेली पिढी आहे आमची. त्याच्यामुळे तर ह्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो, की तुमच्या वेळेसचं पोलीस खातं आणि आत्ताचं 2026चं पोलीस खातं? याच्यात 2-3 फरक फार महत्त्वाचे आहेत. एक तर चांगला म्हणजे पॉझिटिव्ह फरक असा आहे, की त्यावेळेला महिला पोलीस किंवा पोलिसांमधला महिला हा प्रकार जवळ नव्हताच. हे पूर्ण हे पुरुषांनी डॉमिनेट केलेलं किंवा पुरुषांचंच क्षेत्र अशा प्रकारचं एक क्षेत्र होतं. परंतु पुढच्या काळामध्ये काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे किंवा शासनाच्या निर्णयांमुळे किंवा शासनाला एकंदर जे काही योग्य वाटलं त्याप्रमाणे जवळजवळ आता 33% महिला या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीसमध्ये आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर समाजामध्ये देखील महिला आहेत, परंतु वेगवेगळे प्रकारचे गुन्हे करणाऱ्या असे काही व्यक्ती आहेत. यांचंही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हं. म्हणजे ते अगदी कदाचित दहशतवाद असेल, कदाचित
अगदी वैयक्तिक चोरी वगैरे करणारे प्रकार असतील किंवा सायबर क्राईम्स असतील, तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यांची किंवा आंदोलन करणारे असतात, त्याच्यातही महिला आता मोठ्या प्रमाणात असतातच. त्यामुळे महिला पोलिसांची फार आवश्यकता होती. तर ती शासनाने बऱ्याच अंशी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण झालेला नाही आहे. तर खरं म्हणजे बघितलं तर 50% पुरुष असतात, 50% साधारण महिला असतात. तर त्या दृष्टीने आपल्याकडे 50% महिला असायला पाहिजेत. पाहिजेत. परंतु मी म्हणेन की ती चांगली सुरुवात आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस खातं हे नक्कीच जास्ती बॅलन्स झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि ते अतिशय सिन्सिअरली काम करतायत, अतिशय उत्तम काम करतायत, उत्कृष्ट नेतृत्व गुणांनी काम करतायत. फील्डमध्ये सुद्धा चांगलं काम करतायत. त्यांनी तर त्यातल्या आपल्याला कल्पना असेल की मागचे जे पोलीस महासंचालक होत्या, त्यासुद्धा आपल्याकडे महिला होत्या. पुण्याला पोलीस आयुक्त होत्या. म्हणजे आता सर्व थरांवरती म्हणजे अगदी शिपायांपासून ते महासंचालकांच्या थरापर्यंत आता महिला मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत आणि त्यांना संधीही चांगली मिळते. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरं जर बदल आपण जसं सांगितलं तसं तंत्रज्ञान हा असा एक प्रकार आहे की तो ज्याला आम्ही बॉर्डरलेस क्राईम म्हणतो. त्याचा अर्थ असा आहे की पूर्वी कसं की एखादी वस्ती असेल, गाव असेल, शहर असेल, तर तिथले साधारणतः गुन्हेगार असायचे. जास्तीत जास्त जवळपासच्या भागातले गुन्हेगार असतील, तर ते गुन्हे करायचे. आणखीन साधारणतः त्यांचा पत्ता माहिती असायचा किंवा लोकांना ते माहिती असायचं की हा माणूस गुन्हेगार आहे वगैरे, त्याच्यावरती काळजी घेता यायची. आता हा पूर्णपणे बॉर्डरलेस क्राईम झालेला आहे. हे साधी गोष्ट आहे की आपल्याला कल्पना आहे, एक मुंबईला दरवर्षी ज्वेलरीचं एक एक्झिबिशन भरतं. आता ते ज्वेलरी तशी अतिशय व्हॅल्युएबल अशा ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये इंटरनॅशनल अशा प्रकारचे लोक येतात. तर मागच्या वेळेला जेव्हा गोरेगावला ह्या अशा प्रकारचं ज्वेलरीचं एक्झिबिशन भरलेलं होतं, तर त्यावेळेला तिथे काही लॅटिन अमेरिकन देशातून बापरे! गुन्हेगार आलेले होते. म्हणजे त्यांनी किती प्लॅनिंग केलं असेल, कुठे लॅटिन अमेरिका, कुठे मुंबई, कुठलं ज्वेलरीचं एक्झिबिशन चाललेलं आहे काय, तिथे येऊन त्यांनी काही कोट्यावधी रुपयाचे ज्वेल्स तिथून रॉबरी केलेली होती. म्हणजे आज जसं आपल्याला आपण वाचलेलं आठवत असेल आपल्याला की पॅरिसमध्ये एक लूर म्हणून तिथे म्युझियम आहे. जगप्रसिद्ध प्रसिद्ध म्युझियम आहे. तिथे रोज कमीत कमी 10 लाखापेक्षा जास्ती लोक येतात जातात. आता अशा ठिकाणी सगळ्या प्रकारची सुरक्षा असताना आम्ही जणू काही तिथलंच काम करायला चाललोय असं दाखवून काही लोकांनी सकाळी म्युझियम उघडायच्या सुरुवातीला तिथे आतमध्ये प्रवेश केला. आणखीन अत्यंत किमती अशा काही पेंटिंग्स. हां, जे पेंटिंग्समध्ये काय त्यांच्या ज्या जुन्या गोष्टी होत्या, ते हिरे माणकं वगैरे होती, तर ती पळवली. म्हणजे हा जो काही इंटरनॅशनलायझेशन ऑफ क्राईम जो झालेला आहे, तर त्याच्यापासून आपण आता कुठल्याही प्रकारे अलिप्त नाही आहोत. असं आपण म्हणू शकत नाही की मी काय माझ्या वस्तीत राहतो, मी पुण्यात राहतो, मी अमक्या पेठेत राहतो म्हणजे इथे काही तसं नाही आहे. तुमच्यावरती आज सगळ्या जगातल्या गुन्हेगारांचं लक्ष आहे आणि ते कशा प्रकारचे गुन्हे करतील हे तुम्हाला कळणार नाही, पण ते गुन्हेगार बरोबर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही आज जागतिक दृष्टीने ज्याला आपण ग्लोबल सिटिझन म्हणतो, तसं आपणही आपला अवेअरनेस हा ग्लोबल करण्याची फार आवश्यकता आहे आणि ती पोलिसांमध्ये पण आवश्यकता आहे. हे पोलीस नुसतं तिथल्या माझ्याकडे दिलेला जो बीट आहे किंवा माझ्याकडे दिलेला जो काही एक भाग आहे, तेवढ्यापर्यंतच मी मर्यादित राहून, तर तसं नाही. तुमचे ते गुन्हेगार कुठूनही येऊ शकतात आणि काहीही गुन्हे करू शकतात. आज सायबर क्राईम आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. त्या जितका तो स्मार्ट आहे, चांगला आहे, स्वागतच आहे. पण तितकंच जे सायबर स्लेव्ज आहेत, ते कुठे बसलेले आहेत आणि बिटकॉईनच्या मदतीने असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील किंवा चीनमध्ये असतील, कुठल्या इंटरनॅशनली किंवा साऊथ ईस्ट एशियातल्या एखाद्या लाओससारख्या किंवा म्यानमारसारख्या ठिकाणी असतील आणि कशाप्रकारे तुम्हाला ते गंडवतील. कधी डिजिटल अरेस्ट म्हणून गंडवतील, कधी मॅरिटल प्रपोजल म्हणून देतील, कधी तुम्हाला चांगला जॉब मिळाला आहे म्हणून सांगतील आणि जी तुम्ही नावं ऐकलेली असतील नसतील अशा चांगल्या चांगल्या कंपन्यांची नावं सांगून तुम्हाला सांगतील की तुम्हाला निवडलेलं आहे, आणखीन तुमची नेमणूक केलेली आहे आणि तुमच्याकडनं पैसे घेतील. हे तुमचं बँक खातं पूर्ण खालीच करतील. तर हा फार मोठा बदल मला वाटतं झालेला आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे लोकांच्यातला पेशन्स कमी होत चाललाय की काय असं वाटायला लागतं.
छोटीशी कुठे काही गोष्ट झाली की लोकांचा एकदम प्रक्षोभ होतो आणि लोक एकदम दुसऱ्यांच्या अंगावरती धावायला सुरुवात करतात. तर नागपूरमध्ये आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वीच किंवा मंगलोरला वगैरे या इंटरनेटच्या माध्यमांमधून छोटीशी काहीतरी घटना असेल की लगेच त्याचा असा पसरते. प्रचार प्रसार सगळीकडे होऊन काही वेळातच म्हणजे हार्डली 2 तासामध्ये वगैरे तर हजारो लोक एकत्र येतात आणि मग ते काय करतील आणि कशा प्रकारे हिंसाचार होईल तर तुम्ही कल्पना करू शकत नाही. तर हा जो की स्वभावातला सुद्धा लोकांच्या एक असं मी म्हणेन की सतत हे असे चुकीचे व्हिडिओ बघणं आणि मुद्दाम ते डेलिबरेटली तुम्हाला दाखवले जातात. आपली जात. तर साधी गोष्ट आहे की मध्ये एक मुंबईला आंदोलन होतं. तर त्यावेळेला त्यांनी काय दाखवलं की एक म्यानमारमधला एक ॲक्च्युअली माणूस होता. तो स्वतःला जाळून देतोय. पण दाखवलं काय की हा जसं काही मुंबईतच चाललेला आहे चा- आणि त्यामुळे लोक प्रक्षोभक झाले आणि ते तिथे येऊन त्यांनी पोलिसांवरती हल्ला केला. ते CSMTच्या समोर जे पोलीस होते तर महिला पोलिसांच्यावरती हल्ले केले. जे इतकं लोकांच्यातलं पेशन्स संपलेलं आहे की आपण काय पाहतोय काय नाही. पूर्वी असं म्हणायचे की तुमच्या कानामध्ये आणखीन डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. हो. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट ऐकली तर ती खरी असेलच असं नाही. आपण प्रत्यक्ष पाहायला पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही जे प्रत्यक्ष पाहिलं असं तुम्हाला वाटतंय ते कदाचित तो खोटा व्हिडिओ असतो. तो कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIच्या मदतीने बनवलेला काही व्हिडिओ असू शकतो आणि तुमचा त्याच्यावरती लगेचच विश्वास बसतो. त्यामुळे तुम्हाला जास्ती सावध पणे राहायला पाहिजे असं मी म्हणेन. हं. पण आता इथे एक मुद्दा मला असा उपस्थित करावासा वाटतो, की अ, आत्ता कम्युनिकेशन फार फास्ट झालेलं आहे. खरं. गेल्या 15-20 वर्षांमध्ये. फारच पण तुम्ही जेव्हा पोस्टिंगला होतात, तेव्हा ग्लोबलायझेशन व्हायचं होतं. अरे, तेव्हा हे कम्युनिकेशन कशाप्रकारे एस्टॅब्लिश व्हायचं, जेव्हा असा प्रसंग यायचा ॲक्चुअली? ते मला फार उत्सुकता आहे जाणून घ्यायची. अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. कालच एक याच्याबद्दलची मोठी बातमी होती की सध्या इराणमध्ये युद्ध चालू आहे. अमेरिका, इस्रायल त्यांच्याबरोबर ते काय चाललेच आहे. आता इराणमध्ये कम्युनिकेशन कसं होत असेल, हा तिथे त्यांनी उपस्थित प्रश्न केला होता आणि त्याची उत्तरं दिली होती की काय कशाप्रकारे चाललेलं आहे. तर तिथे त्यांनी असं दिलं होतं की नेदरलँड्समधून एक शॉर्टवेव्हजवरती रेडिओ चालतो. तो फारसी भाषेमध्ये असतो आणि तो रात्री 11च्या वाजता असा तो सुरू होतो आणि त्यामुळे त्याच्यावरती सगळ्या ज्या काही फॅक्ट्स त्यांना ज्या काही द्यायच्या आहेत तर ते सतत चालू असतात आणि त्याच्यातून ते लोक ऐकून ते मिळवतात. दुसरं टोरंटोहून एक ज्याला VPN म्हणतात. हं. तर त्या VPN टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये तुमची आयडेंटिटी पूर्णपणे व्यवस्थित. झाकली जाते आणि असं तुम्हाला जणू काही वाटतं की समोर आपल्याच देशातला किंवा आपल्याच बाजूचा माणूस तुमच्याशी बोलतोय. तो प्रत्यक्षात कुठूनही काही बोलत असेल तर त्या VPN टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठ्या प्रमाणात लोक हे करतात. आणि तिसरं हा जो मस्क आहे त्याची ती Starlink म्हणून तर त्याच्यातून देखील लोक एकमेकांशी कम्युनिकेट करतात. एनिवे आता हा साईडला मुद्दा ठेवू का आपण आमच्या वेळेचं विचारतो. एक्झॅक्टली. म्हणजे हे तर ते टेक्स्ट मधला पार्ट आहे. नवीन झालं. पण मी आठवतो आहे, की त्यावेळेला काय असेल तेव्हा ते काम कसं असेल म्हणजे ॲक्चुअली? त्यावेळेला काय होतं एकतर आपल्याकडे वायरलेस टेक्नॉलॉजी चांगली होती आणि वायरलेस टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे मला आठवतं आहे की मी रायगडला म्हणलो SP होतो आणि त्यावेळेला रायगड हा जिल्हा आपल्याला माहिती आहे की तो असा लांबच लांब पसरलेला आहे. म्हणजे माथेरानपासून ते पोलादपूरपर्यंत, इकडे खोपोलीपासून ते उरणपर्यंत असं लांबच लांब जिल्हा आहे. तर त्यावेळेला आमचे जे रिपीटर स्टेशन्स आम्ही त्याला म्हणायचो, ते रिपीटर स्टेशन्स असायचे. पण ते जो रिपीटर स्टेशनला सुद्धा कुठेतरी मध्ये ते जो सेट असायचा त्यांनी तो कॅच करायला लागायचा आणि एवढा त्याच्यासाठी एक मोठा पोल लागायचा, उंच असेल असा, की तो कॅच करेल. तर मी जिथे राहायचो तिथे काय आमच्याकडे पोलची वगैरे अशी व्यवस्था नव्हती. पण तिथे सुरूची झाडं होती. तर त्या सुरूच्या झाडाच्या वरतीच मी तो वायरलेस सेट लावून ठेवला आणि मी सारखं तो असं सेट माझ्या गाडीमध्ये किंवा घरी असं तो ऐकत राहायचो. तर रात्री अशीच 9:30-10ची वेळ होती आणि पाली म्हणून आपलं बल्लाळेश्वर पाली जे गणपतीचं देऊळ आहे. तर तिथून एक असं हलक्या आवाजात असा एक मेसेज चाललेला मला ऐकू येत होता, की
काही लोक आलेले आहेत, आणखीन ते तिथे दंगा करतायत, आणखीन काहीतरी भयंकर चाललेलं आहे. मी म्हटलं, काय चाललंय काय? ते म्हणले, पुण्याहून आलेले आहेत, खोपोली मार्गे ते पालीहून पुढे त्यांना आंबेतला जायचं आहे. आंबेत म्हणजे काय, की ते अंतरे त्यावेळेला मंत्री जे मुख्यमंत्री होते त्यांचं ते गाव होतं. तर तिथे त्यांना जाऊन तिथे दंगा करायचा होता. आणि म्हणून वाटेमध्ये ते ह्या पाली किंवा तो जो भाग होता त्या भागामध्ये तिथे दंगा करत होते. हे कळल्यानंतर वायरलेसवरती आम्हाला कळल्यानंतर मी आणखीन माझा सगळा फोर्स महाडहून किंवा अलिबागहून आम्ही सगळे गेलो आणि त्या लोकांना रस्त्यामध्येच पकडून कारवाई केली. तर वायरलेस वॉज प्लेइंग व्हेरी क्रिटिकल रोल त्यावेळेला. आणि त्यामधून आम्हाला पोलिसचं जे कम्युनिकेशन होतं त्यात कधी कमी पडायचं नाही किंवा आमची अशी गॅप राहायची नाही. ते सगळ्यांच्याकडे वायरलेस सेट्स असायचे, सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे. आणि त्याचा आम्ही भरपूर उपयोग करत असतो किंबहुना मी सगळ्यांना सांगत असे की तुम्ही कायम हे वायरलेस सेट ऐकत राहा, त्यांनी खूप फरक पडतो. वायरलेस सेट हा एक फार महत्त्वाचा मुद्दा होता, कारण फोन असायचे नसायचे ऐकू यायचं नाही, चालायचे नाहीत, म्हणजे असं फार प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये फोन होते आणि त्यामुळे त्याच्यावरती आमचा फारसा भरोसा नसायचा. पण वायरलेस वॉज हेल्पिंग अस. दुसरं असं होतं की ज्यावेळेला काही अशी फार मोठी आपत्ती वगैरे यायची, तर त्यावेळेला ही जी एक ज्याला आपण दुसरे एक ते जसे त्याचं मला नाव आठवत नाही, पण ती जी एक टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यामुळे ती जर तुम्ही वापरलीत तर ब्रॉडकास्टिंग फक्त तुम्हाला करता येतं. तर तसं ब्रॉडकास्टिंग करून कुठूनही तो आपत्तीचा जर काही मेसेज असेल तर तो जे कोणी ऐकत असेल ते पिकअप करू शकतात. तशी होती, पण ती पोलिसांकडे फारशी वापरात नव्हती. ती अशी खास काही लोकांच्याकडेच होती ती टेक्नॉलॉजी. पोलिसांच्याकडे एवढी नव्हती. पोलिसांचा भरोसा जास्ती वायरलेसवरती होता. वायरलेस तसं बऱ्याचपैकी रिलायबल होतं. ओके. हां. म्हणजे आता तुम्ही आत्ता जे म्हटलात ना वायरलेस, त्याच्यावरून मला ते आपण सिनेमात जे पोलीस पाहतो तर ते सगळे डोळ्यासमोर येत आहे. तर ते आपण जे सिनेमातले स्टिरियोटाइप्स पाहिलेत, ते खरे खरे पोलीस कसे असतात? तर असं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. कारण ते सिनेमांनी एवढं माणसांच्या मनावरती एक चित्र तयार केलंय पोलिसाचं, की हवालदार म्हणजे त्याला पोट आलेलं असलंच पाहिजे. त्याच्यानंतर इन्स्पेक्टर म्हणजे तो छान मस्क्युलरच पाहिजे. असं जे सगळं आपल्या मनात चित्र. तर खरे पोलीस कसे असतात? हे फार महत्त्वाचा आणि फार अगदी चांगला प्रश्न आहे. आपल्याला कल्पना आहे की गेली जवळ-जवळ 60 पेक्षा अधिक वर्ष भारतातलं त्यावेळचं धोरण आणखीन त्याच्यामुळे आपल्याकडे स्मगलिंग जोरात होतं. आणि हे स्मगलिंग करण्यामध्ये दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या आधीचं सुद्धा रतन काय तो लाला एक होता तो वगैरे असे काही काही ते प्रकारचे लोक होते. आणि ह्या सगळ्यांची त्यावेळेस सुद्धा गल्फमध्ये दुबई वगैरे सारख्या ठिकाणी त्यांची साम्राज्य होते आणि त्यांच्याकडे या स्मगलिंगमुळे प्रचंड पैसा होता. तो पैसा त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सिनेमामध्ये लावलेला होता आणि सिनेमाला सगळं फंडिंग ते करायचे. आणि त्यामुळे आपल्याला जर एखादा सिनेमा आठवत असेल तर काय दाखवायचं, आपण म्हटलं तसं सुरुवातीला सगळे पोलिस असे दाखवायचे आणि मग शेवटच्या 1-2 मिनिटामध्ये पोलिसांनी कसं त्याला पकडलं वगैरे असं एक दाखवायला पाहिजे म्हणून दाखवलं जायचं. पण संपूर्ण सिनेमा जो असायचा तो हाच असायचा अँटी पोलीस. की पोलिसांची इमेज कशी बिघडवेत, कशी चुकीची आहे, हे दाखवणाराच असेल. आणि ह्याच्यामध्ये एक म्हणजे असं राजकारण म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये असा डेलिबरेट अशा प्रकारचा हा प्रयत्न होता की ज्याच्यामुळे पोलिसांची निगेटिव्ह इमेजच दाखवली जाईल. 1955 साली मोरारजी देसाई त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांनी जे आपल्याकडे कामटे म्हणून पहिले आय जी होते इंग्रजांच्या नंतरचे, तर त्यांची आठवण त्यांनी सांगितली की असा एक त्यावेळेला एका माणसाने असा सिनेमा काढला होता की ज्याच्यामध्ये पोलिसांची इमेज ही चुकीची दाखवलेली होती. तर मोरारजी देसाईंनी त्या प्रोड्युसरला बोलावून घेतलं आणि सांगितलं की पुन्हा हा असा सिनेमा जर काढलास तर मला तर चालणार नाही, मी त्याच्यावरती कारवाई करेन. म्हणजे राजकारण्यांनी सुद्धा त्याच्यावरती खंबीर ॲक्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. पण मधल्या काळात असं झालं की हे सगळे सिनेमे सतत येत गेले, लोकांना ते दाखवत राहिले आणि एक अशा प्रकारची इमेज ही सतत लोकांच्या पुढे दाखवत राहिले की
पोलीस म्हणजे नेभळट, पोलीस म्हणजे बावळट, पोलीस म्हणजे त्यांना काही कळत नाही किंवा वगैरे वगैरे जे किंवा आता आपण म्हणलं त्याप्रमाणे. करप्ट सुद्धा. म्हणजे अनेक गोष्टी दाखवत राहील. आणि त्यात प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं तर आता कोरोना काळामध्ये पोलिसांनी जी लोकांना मदत केली, ती सगळ्या लोकांनी अत्यंत त्याचं ॲप्रिशिएट केली. किंवा इथं सुद्धा आपण अनेक प्रकारच्या आपत्ती बघतो. मग कदाचित महाराष्ट्रातनं भूकंप बघितलेले आहेत किंवा वादळं अनेक प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात, अपघात होतात. तर ह्या सगळ्या ठिकाणी पोलीस हे पहिल्यांदा ज्याला आपण फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणतो, त्याप्रकारे पोहोचणारे असतात. त्यांना अतिशय अभ्यासपूर्ण काम करावं लागतं. त्या कोण आता काही त्याच्या घटना येतात, की कशाप्रकारे नवीन-नवीन तंत्रज्ञान वापरून किंवा काही अभ्यास करून पोलिसांनी अनेक गुन्हे कसे डिटेक्ट केले. आणि दुसरं कसं आहे, की पोलीस एखादा गुन्हा आज झाला आहे, तो उद्याच लगेच डिटेक्ट होईल असं नसतं. त्याला वेळ लागतो. बऱ्याच किंबहुना काही-काही वेळेला बरेच वर्षसुद्धा मध्ये जातात. पण तरीसुद्धा पोलीस तो सोडत नाहीत. त्याचा छडा लागेपर्यंत ते त्याच्या मागे राहतात आणि जो गुन्हेगार असेल त्याच्यावरती कारवाई करतातच. हं. हे महत्त्वाचं आहे. आता आपण तर आता आपण अगदी महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे. तुमचा जो कारकीर्द आहे. पण ती आय थिंक महाराष्ट्राच्या बाहेर पण तेवढीच मोठी आहे. सो त्यामधले नेपाळमधले असे काही प्रसंग असतील, जे आम्हाला ऐकायला आवडतील. माझ्याकडे काय आहे, की हे सगळं इमिग्रेशनचं काम होतं. आणि ते इमिग्रेशनचं काम असताना मला भारत सरकारने नेपाळच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्याबरोबर बोलणी करायला म्हणून पाठवलेलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की एकतर या भारत आणि नेपाळचे जे काही हिस्टॉरिकल रिलेशन्स आहेत, तर त्याच्यामुळे पासपोर्ट लागत नाही. तर त्याचा गैरफायदा घेऊन अनेक पाकिस्तानमधले सुद्धा काही लोकं, दहशतवादी वगैरे, हे नेपाळचं जे त्रिभुवन म्हणून इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं, तर तिथून सहज ते विमानामध्ये चढू शकत होते. आणि तिथून ते भारतामध्ये येऊन इथे दहशतवादी कृत्य करायचे. तर हा जो काही प्रकार होता, हा म्हणजे आता दुसरा देश असल्यामुळे आपण तर काही त्याला काही सांगू शकत नाही किंवा करू शकत नाही. परंतु त्याचा वाईट परिणाम मात्र आपल्या देशावरती फार गंभीर होत होता. आणि ही समस्या आजही मी असं म्हणेन की पूर्णपणे सुटली आहे असं नाही. बरेच प्रयत्न चाललेले आहेत. परंतु भारत आणखीन नेपाळ याच्यामधली जी जवळ-जवळ 2-1 हजार किलोमीटरची जी बॉर्डर आहे, ती जवळ पूर्णपणे ओपन आहे. काही-काही ठिकाणी चेकपोस्ट्स आहेत. परंतु त्या चेकपोस्टवरती सुद्धा आजही व्यवस्थित तपासणी केली जातेच, असं म्हणणं धाडसाचं आहे. आणि त्याचा गैरफायदा हा मात्र जे क्रिमिनल्स आहेत किंवा दहशतवादी आहेत, हे घेत राहतात. आपल्याला आठवत असेल की 1998 साली एक अफगाण दहशतवादी होता. त्यांनी नेपाळहून नेपाळमधून इंडियन एअरलाइन्समध्ये तो चढला आणि त्याच्याबरोबर शस्त्र वगैरे पण होती. कारण चेकिंग काही होतच नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते विमान हायजॅक केलं. आणि त्याच्यातून आपल्याला मग पुढची सगळी कल्पना आहे की किती दहशतवादी भारताला त्यावेळेला सोडायला लागले, काय-काय करावं लागलं वगैरे. तर अशा प्रकारचे हा थोडासा एक बिकट किंवा अवघड अशा प्रकारचा मी म्हणेन की इंटरनॅशनल रिलेशन्स असलेला, पण शेजारी-शेजारी देशांमधला असा हा मुद्दा आहे. आता आपण तंत्रज्ञान, कम्युनिकेशन या सर्वच बाबतींमध्ये बोलत आहोत. याचवरून मला हेच सूत्र घेऊन मला पुढे जायचं ते म्हणजे नक्षलवाद, जो आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याकडे जाणार आहे मी. कारण 1967 साली नक्षलबारीमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन, की जे भारतातल्या 8 राज्यांना व्यापून राहिलं आणि म्हणजे अभ्यासकांच्या मतानुसार 1990 पासून 2005 हे त्यांची सगळ्यात टिपेची वर्ष मानली जातात. किंबहुना मनमोहन सिंगांचं स्टेटमेंट आहे, की नक्षलवाद हा आपला आत्ताचा सगळ्यात मोठा अंतर्गत मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा तुम्हाला या सगळ्या लोकांबरोबर किंवा लोकांच्या विरुद्ध ॲक्चुअली बरोबर हा शब्द थोडासा चुकीचा ठरू शकतो, विरुद्ध काम करण्याची संधी मिळाली. तर तेव्हा आपण सुरुवात इथून करूयात, की महाराष्ट्रात नक्षलवाद आला कसा? आपल्याला कल्पना आहे की दंडकारण्य हा जो भाग आहे, म्हणजे त्यावेळचं मध्य प्रदेशचा आता सध्या जो छत्तीसगडचा जो भाग आहे, त्याचे सीमेवरचा काही भाग, आंध्र प्रदेश आणि त्यावेळचं तेलंगणा एकत्र होतं, तर त्याचा काही सीमावर्ती भाग, ओरिसाचा काही सीमावर्ती भाग आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग. हा जो सगळा एरिया आहे, हा दंडकारण्य म्हणून साधारण आपण समजतो.
तर ह्या ठिकाणी जे विशेषतः आंध्र प्रदेशमधले जे काही लोक होते, तर त्यांच्याकडे एकतर तिथल्या निजामामुळे रझाकारांच्या विरुद्ध आंदोलन वगैरे जे होतं आणि तिथे असणारी जी काही एक प्रचंड अशा प्रकारची तफावत होती लोकांच्यामध्ये, त्याच्यामुळे तिथे एक डाव्या चळवळीचं मोठं मूळ होतं हं. आणि तरुणांना तिथे खूप आकर्षण केलेलं होतं. तर त्यामुळे त्यावेळचे तिथले जे डावे काही लोक होते, त्यांनी तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशपर्यंतच मर्यादित न राहता त्यांनी आजूबाजूच्या भागामध्येही पसरायला सुरुवात केली आणि भारत म्हणजे महाराष्ट्राच्या सुद्धा जो काही सीमावर्ती भाग होता, जसं आता नांदेड आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे. तर त्यावेळेला चंद्रपूर आणि गडचिरोली एकच होतं. हं. तर चंद्रपूरचा तो काही भाग आहे, गोंदिया आहे. तर ह्या ठिकाणी जे काही आदिवासी लोक होते, तर त्यांच्यामध्ये त्यांनी पसरायला सुरुवात केली आणि इथला जो काही एकंदर मागासपणा असेल, तर तिथे काही विकास नाही आहे असं लोकांना सांगून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादाची सुरुवात त्यावेळेला झाली. परंतु मी त्याच्यापेक्षाही त्याच्या पलीकडे जाईन आणि मी असं म्हणेन की याची कारणं काय आहेत, की ते मागास होते हे खरं आहे. पण तो मागासपणा का? बाकीच्या भारतामध्ये फार प्रगती होती अशी नाही. परंतु जी काही प्रगती होती ती पण तिथे नव्हती. हं. आणि त्याचं कारण होतं इंग्रजांची जी नीती होती, की डिव्हाइड अँड रूल किंवा फोडा आणखीन राज्य करा. त्याच्यामध्ये त्यांनी बाकीचे लोक आणि आदिवासी यांच्यामध्ये तफावत करण्यासाठी एक ही जाणीवपूर्वक केलेली अशी रचना होती, की त्या रचनेप्रमाणे हे सगळे जे आदिवासी लोक होते, ते हे काही आदिवासी लोक इथले मूल निवासी आणि बाकीचे बाहेरून आलेत, ही जी थिअरी होती ही सुद्धा पूर्णपणे खोटी आणि इंग्रजांनी जाणून बुजून ती इथे सुरू केलेली होती. प्रत्यक्षामध्ये तसं काहीच नव्हतं. सगळे उलट लोक गुण्यागोविंदानेच एकमेकांशी त्यावेळेलाही राहत होते, आधीही राहत होते. परंतु इंग्रजांनी असा एक प्रचार करून ते सगळीकडे सुरुवात केली, की ह्या भागामध्ये काहीही विकास करायचा नाही. हं. आणि असं म्हणून तिथे कुठल्याही प्रकारचे ना रस्ते, ना पूल, ना काही शिक्षण संस्था, ना आरोग्य संस्था, ना काही नाही. अशा प्रकारची एक तो संपूर्ण एरिया तिथे ठेवलेला होता. आणि हा जो एरिया होता, त्याच्यामध्ये आता अबुजमाड सारखा हं. पहाड आहे किंवा अनेक भाग आहेत. ह्या ठिकाणी त्यांनी दुसरं अजून एक वाईट काय केलं, की जे ख्रिश्चन मिशनरी होते, त्यांना मात्र तिथे पूर्णपणे स्वातंत्र्य होतं. ते मात्र आतमध्ये जाऊ शकायचे. आणि जे इथले लोकं असतील, त्यांना मात्र हे इनर लाईन म्हणजे काय, की तुम्ही तिथे जायचं नाही. तुम्हाला त्याला जायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच जायला लागेल. आणि ते इतकं डेडली कॉम्बिनेशन तयार झालं, की ख्रिश्चन मिशनरी आतमध्ये जात आहेत. ते हे डावे जे लोकं आहेत, ते तिथे येऊ शकतायत. कारण त्यांना काही परवानगीचा वगैरे काही प्रश्नच नव्हता. आणि एका बाजूला ते आदिवासी लोकांचं धर्मांतरण करायचं. दुसऱ्या बाजूला हे जे डाव्या चळवळीतले लोकं असतील, त्यांनी सांगायचं की तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्यावरती अत्याचार होत आहेत, तुमचा काही विकास होत नाही आहे. तुम्ही पोलिसांना ठार मारा, पोलीस स्टेशन्स जाळा, तुम्ही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना त्रास द्या, जे कंत्राटदार काम करत असतील त्यांना लुटा, जे कोणी आमदार किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना तुम्ही डांबून ठेवा. इतकंच नाही तर त्यांची मजल इथपर्यंत गेली की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सध्याचे आहेत, ते तिरुपतीला चालले होते. त्यावेळेला त्यांच्या ताफ्यावरती सुद्धा या लोकांनी हल्ला. गोळीबार केला होता. म्हणजे सगळ्याच भागामध्ये ही जी काही एक इकोसिस्टम त्यांनी तयार केलेली होती, की त्याच्यामुळे तिथले जे स्थानिक लोकं होते, ते म्हणायचे की आम्ही सतत अशा भीतीमध्येच राहतो, की आम्ही जर पोलिसांना मदत केली, तर नक्षलवादी आम्हाला ठार मारतील. नक्षलवाद्यांना मदत केली, तर पोलिसांच्याकडनं आमच्यावरती अत्याचार होईल. म्हणजे असे त्या कात्रीमध्ये ते लोकं सापडलेले होते. आणि हा जो प्रकार होता, हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या एरियात नाही, पण निदान जे बॉर्डरिंग एरियाज होते, ज्याला आपण सध्या गडचिरोली म्हणतो, काही यवतमाळचा काही भाग होता, नांदेडचा काही भाग होता, गोंदियाचा काही भाग होता. या 4 जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये महाराष्ट्रसुद्धा त्याच्यामुळे सफर झालेला होता. तर मुळात नक्षलवादाची जी सुरुवात आहे ती अँटी एस्टॅब्लिशमेंट किंवा व्यवस्थेच्या विरुद्ध काम करणारी ही सगळी माणसं आहेत. तर त्यांची सुरुवात खरं म्हणजे जमिनीचे हक्क
आणि मिळणारी काय म्हणतो सामाजिक सुरक्षितता. इथून नक्षलबारीला त्यांनी जे केलं होतं, पण त्याच्यानंतर जे रूपांतर झालं ते मिलिटंट्स ज्याला आपण म्हणतो त्या स्वरूपात झालं. तर महाराष्ट्रात जेव्हा आपण गडचिरोलीचा मुख्यत्वे विचार करतो, तर त्यावेळेस हे जे मिलिटंट्स तिथे तयार झाले होते, त्यांचं मेजर जे नेटवर्किंग होतं ते ॲक्चुअली छत्तीसगडातनंच चालायचं, की म्हणा ते आजही ते संपत आणलंय, पण ते अजूनही छत्तीसगडमध्येच आहे. तर या सगळ्यांच्या विरुद्ध आपण पहिली जी काही ॲक्शन घेतली तुम्ही ॲज अ अधिकारी, तर ती कोणती होती आणि ती कशी होती? तर कसं होतं, की त्याच्यासाठी प्रयत्न आपण करत होतो, की काही तिथलेच स्थानिक तरुण घ्यायचे आणि त्यांच्या मदतीने ह्या कारवाया करायच्या. कारण आतमध्ये आपल्याला कल्पना आहे, की तो अत्यंत दुर्गम असा प्रकारचा भाग आहे. बाहेरचा माणूस जर कोणीही आला, तर तो लगेचच आयडेंटिफाय होतो आणि हा दुसरीकडनं आलेला हे समजून त्याच्यावरती हे हल्ले होतात. त्यामुळे तिथला स्थानिक माणूस असणं फार महत्त्वाचं होतं. तर त्या दृष्टीने आपल्याकडे आपण C-60 म्हणून तिथले जे स्थानिक तरुण होते, त्या मुलांना घेऊन एक फोर्स तयार केला आणि त्यांच्या मदतीने आपण काउंटर ॲक्शन करायला सुरुवात केली होती. पण ती एक सुरुवात होती. त्याला लागणारे जे काही आवश्यक प्रशिक्षण आहे, काही शस्त्र आहेत, काही वाहनं आहेत, काही बुलेट प्रूफ जॅकेट्स आहेत, अनेक गोष्टी असतात. तर त्यांची मात्र पूर्णपणे वानवा होती आणि एका बाजूला शासन सांगायचं की त्यांच्यावरती कारवाई करा. दुसऱ्या बाजूला त्यांची इकोसिस्टमच अशी होती की तुम्ही काही कारवाई केली, की त्यांच्यातलेच काही लोकं लगेच कोर्टामध्ये जाणार. आमच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालं. आमच्यावरती असे अत्याचार होत आहेत. आमच्यावरती गोळीबार केला. म्हणजे जरी तो गोळीबार पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी केलेला असला, तरी देखील तो कसा अयोग्य आहे, हेच कोर्टामध्ये सांगून एवढंच नाही तर छत्तीसगडमध्ये त्यावेळेला त्यांनी एक सलवा जुडूम म्हणून आपल्याला कल्पना आहे. हं. ते सलवा जुडूम म्हणजे काय? एक शांती अभियान आणि ते राज्य शासनाने मदत दिलेल्या स्थानिक लोकांना हत्यारं वगैरे देऊन तुम्ही स्वतःचं संरक्षण करा आणि पोलिसांच्या बरोबर काम करा, अशासाठी सांगितलेला एक प्रकार होता. परंतु ह्या इकोसिस्टमनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जसं आपल्याला कल्पना आहे, की आता सुदर्शन रेड्डी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायाधीश. त्यांच्यापुढे ती केस आल्यानंतर त्यांनी सांगितलं, "हे सगळं चुकीचं आहे. हे बंद करा." आणि त्यामुळे एका बाजूला पोलिसांना सांगायचं, की तुम्ही कारवाई करा. प्रत्यक्षामध्ये त्याच्या विरुद्धच काम. सगळीकडे वातावरण चालू ठेवायचं. आता महेश राऊत, तो तुम्ही मगाशी मनमोहन सिंगांचं नाव घेतलंत. मनमोहन सिंग स्वतः सांगत होते, की 110 जिल्ह्यांमध्ये हो. हा इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे आणि हा सर्वोच्च त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. पण एक प्राईम मिनिस्टर्सची एक स्कॉलरशिप असायची. तर ती स्कॉलरशिप घेऊन या चळवळीतलाच माणूस महेश राऊत, तो गडचिरोलीमध्ये जायचा होता आणि काय करतो, मी संशोधन करतो. हं. तर संशोधन कसलं करतो? म्हणजे तो त्या लोकांना मदत करतो का त्यांच्या अजून काय भानगडी करतो? तुम्हाला काय माहिती आहे? तर ही जी काही पद्धत होती किंवा इव्हन जे काही निधी उपलब्ध करून दिला जायचा, की तिथे विकास करावा म्हणून निधी यायचा. हा निधीसुद्धा भ्रष्टाचारामध्येच संपायचा आणि तो तर त्या भ्रष्टाचार हा वेगळाच मुद्दा आहे, त्यामुळे त्याच्यात मी जात नाही. बरोबर आहे. परंतु ती एक अशी संपूर्ण सिस्टीम बनलेली होती, की ज्याच्यामुळे कुठलीही एकतर राजकीय इच्छा नाही, आवश्यक ती शस्त्र, आवश्यक ती वाहनं, आवश्यक ते संरक्षण व्यवस्था नाही. कुठे पोलीस स्टेशन्स नाहीत. पोलीस स्टेशन्स असली तर त्यांना प्रॉपर प्रोटेक्शन नाही. अशा प्रकारची सगळी एक व्यवस्था होती. म्हणजे SRP मगाशी मी उल्लेख केला. तर SRPच्या लोकांना मी ते गडचिरोलीला पाठवायचो. मी स्वतः पाहिलेलं आहे. अक्षरशः त्याला झोपडीसुद्धा म्हणता येणार नाही. अशा प्रकारच्या रचनेमध्ये ते लोकं तिथे राहत असायचे. तिथेच जेवण बनवत आहेत, तिथेच राहत आहेत. त्यांना फॅमिली काही कनेक्शन नाही, काही नाही. आणि अशा ह्याच्यातून तुम्ही संरक्षण करा किंवा या नक्षलवाद्यांच्यावरती कारवाई करा, हं. अशी अपेक्षा मात्र ठेवली जायची. आणि ह्याच्या उलट मात्र 2014 नंतर चित्र खूप बदललं. हं. म्हणजे पूर्णच बदललं असं म्हणायला हरकत नाही.